नमस्कार. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर कुणीही विचार केला नसेल ते महाराष्ट्राच्या राजकारणात घडले. भाजपला एकटं पाडत उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केलं. महाविकास आघाडीच्या या सरकारमध्ये प्रहारचे बच्चू कडू यांचाही वाटा होता. ठाकरेंनी बच्चू कडू यांना मंत्रिपद दिलं, पण अवघ्या 2.5 वर्षात हे सरकार कोसळलं. शिवसेनेत मोठी फूट पडली. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 आमदार आणि अपक्ष आमदारांना सोबत घेत उद्धव ठाकरेंना सत्तेवरून खाली खेचलं. एकनाथ शिंदे यांनी जून 2022 मध्ये मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यावेळी त्यांना बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला. मागील 2 वर्षांपासून बच्चू कडू यांना मंत्रिपद देखील मिळालं नाही. त्यांनी आपल्या मनातील खदखद अनेकदा बोलून दाखवली आहे. मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या आघाडीसाठी मोठा पुढाकार घेतला, पण त्याआधीच त्यांना सर्वात मोठा धक्का बसलाय. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बच्चू कडू यांच्या एकमेव आमदाराला पळवलंय. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांची अवस्था अडकित्त्यात सापडलेल्या सुपारीसारखी झाली आहे. बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला मोठा सपोर्ट देखील केला. उद्धव ठाकरेंना देखील कडू यांनी सल्ले दिले होते, पण बच्चू कडू यांना हा बंड परवडला नाही. कारण पुन्हा सत्तेत आल्यानंतर त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिलीच, पण आता एकमेव आमदारही सोडून गेलाय. कोणत्याही क्षणी राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होऊ शकतात. प्रत्येक राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. बच्चू कडू यांची प्रहार संघटनाही यात मागे नाही. मात्र बच्चू कडू यांनी एक पाऊल पुढे टाकत तिसऱ्या आघाडीसाठी पुढाकार घेतला, तर छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबत बैठकही केली. एकीकडे विधानसभेची तयारी सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जोरदार धक्का दिलाय. एकमेव आमदार राजकुमार पटेल हे शिंदेच्या शिवसेनेत जाणार आहे. त्यामुळे बच्चू कडू यांची अवस्था बिकट होण्याची शक्यता आहे. राजकुमार पटेल यांच्या मतदारसंघात आता बच्चू कडू कोणाला संधी देणार याची चाचपणी सुरू केली आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका. धन्यवाद.